आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे रथसप्तमी। बघा, रथसप्तमी हा जो सण आहे किंवा दिवस आहे तो सूर्यदेवाला समर्पित आहे। आणि रथसप्तमीचं सगळ्यात जास्त महत्त्व काय असेल तर उद्या आपल्याला दूध जे आहे ते उतू घालवायचं असतं। आता हे दूध का उतू घालवायचं असतं आणि त्याचबरोबर हे दूध उतू घालत असताना त्यामध्ये आवर्जून आपल्याला एक वस्तू टाकायची आहे। ती कोणती आहे हे मी सांगणार आहे। त्यापूर्वी उद्या रथसप्तमी दिवशी आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। ज्या त्या दिवसाचं, ज्या त्या तिथीचं हे महत्त्व असतं। त्यामुळे काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी किंवा कामं असतात ते आपण या शुभ तिथींदिवशी करणं आपल्यासाठी खूप भाग्यकारक ठरतं। आपल्याला येणारे दिवस हे खूप प्रगतीचे जातात, आरोग्याचे जातात। त्यामुळे बघा, अवश्य ही कामं जी आहे ते आपल्याला उद्या रथसप्तमी दिवशी करायची आहे। रथसप्तमी हा जो दिवस आहे तो सूर्यदेवांना समर्पित आहे। सूर्य म्हणजेच प्रगतीचं प्रतीक आहे, उज्ज्वल भविष्याचं प्रतीक आहे, भरभराटीचं प्रतीक आहे, आरोग्याचं प्रतीक आहे। त्यामुळे उद्याचा रथसप्तमीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्या घरादाराची प्रगती व्हावी, आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी, आपल्या मुलांची, पतीची प्रगती व्हावी, सगळ्यांचं आरोग्य हे चांगलं असावं यासाठी प्रत्येकाने उद्याच्या दिवशी काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत। दूध उतू घालवणे हे तर खूप महत्त्वाचं आहे। ते कसं घालवायचं आहे, कशा पद्धतीने घालवायचे, कुठली वस्तू दुधामध्ये आपल्याला न विसरता टाकायची आहे हे देखील मी सांगणार आहे। त्यापूर्वी बघा, उद्या रथसप्तमी असल्यामुळे उद्या शक्यतो लवकर उठण्याचा प्रयत्न करा। लवकर उठून आधी आपल्याला स्नान करायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र टाकून त्याने स्नान करायचे आहे। घरातील सर्वांनी अशाच पाण्याने स्नान करायचे आहे। त्याचबरोबर स्नान झाल्यानंतर आपल्याला एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा कलश घेऊ शकता। त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे। चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि तांदूळ टाकून एक पिवळं फूल टाकायचं आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे। पूर्वेकडे आपलं मुख येईल, तोंड येईल अशा पद्धतीने आपल्याला उभं राहायचं आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य आपल्याला द्यायचं आहे। घरातील सर्वांनी अशा प्रकारे उद्या सूर्यदेवांना अर्घ्य हे अवश्य द्या। उंबरठ्याला हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे। हळदीमध्ये गंगाजल किंवा गोमूत्र टाकून तुम्ही अशा प्रकारे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। तुळशीसमोर अवश्य सकाळ संध्याकाळ दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। नित्य देवपूजा करून घ्यायची आहे। त्याचबरोबर उद्या सप्तधान्यांची पूजा करण्यालाही तेवढंच महत्त्व आहे। त्यामुळे घरामध्ये जे काही धान्य, कडधान्य आहेत, डाळी आहेत त्यांचं पूजन करायचं आहे। छोट्या छोट्या वाट्यांमध्ये किंवा मातीच्या सुगड्यांमध्ये हे धान्य तुम्ही पूजायचं आहे। देवघरामध्ये सूर्याचं चित्र काढून किंवा सूर्याची रांगोळी काढून आपल्याला सूर्याचं पूजन अवश्य करायचं आहे। तुम्ही उद्याच्या दिवशी तांब्याचा सूर्य आणून तो तुमच्या मुख्य दरवाजाला देखील लावू शकता। हे अत्यंत शुभ मानण्यात आलेलं आहे। त्यामुळे तांब्याचा सूर्य तुमच्याकडे नसेल तर अवश्य तुम्ही तो आणा उद्याच्या दिवशी आणि तुमच्या मुख्य दरवाजावर लावा किंवा पूर्वेकडे तोंड करून हा सूर्य आपल्याला लावायचा आहे। असा तांब्याचा सूर्य आपल्या घरामध्ये असल्यामुळे किंवा पूर्वेकडे तोंड करून अशा पद्धतीने जर लावला आपण तर आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती सगळी दूर होते आणि नेहमी पॉझिटिव्ह लहरी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात। त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही हा उपाय देखील उद्या करू शकता। फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून आपल्याला संपूर्ण घराची फरशी ही पुसून घ्यायची आहे। त्याचबरोबर उद्या आपल्याला मांसाहार किंवा मद्यपान यांचं सेवन करायचं नाही। त्याचबरोबर उद्या तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील ठेवू शकता। ज्या महिलांनी संक्रांती दिवशी सुगड पूजन केलेलं नाही किंवा काही अडचणीमुळे त्यांना सुगड पूजा करता आलेली नाही, त्यांनी उद्या रथसप्तमीच्या दिवशी सुगड पूजन देखील करू शकतात। उद्या जर शक्य झालं तर तुम्ही तांब्याच्या वस्तूंचं अवश्य दान करा। म्हणजे छोटंसं तांब्या भांडं असेल किंवा मग ताम्हण असेल
किंवा तांब्याची कुठलीही वस्तू यथाशक्ती तुम्हाला जमेल ती तुम्ही वस्तू दान करण्याचा प्रयत्न करा. बघा, रथसप्तमी दिवशी तांब्याची वस्तू दान केल्याने आपल्याला त्याची पुण्यप्राप्ती होते. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे तांब्याची वस्तू दान करा, अन्नदान करा, वस्त्रदान करा. यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या गोष्टींचं तुम्ही दान करू शकता किंवा अन्नदान करू शकता. आता बघा, रथसप्तमीला दूध उतू घालवणे हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर आपल्याला देखील उद्या रथसप्तमी दिवशी आपल्या घरामध्ये दूध उतू घालवायचं आहे. उद्या जो आपला ओटा आहे, स्वयंपाकघर आहे, ते स्वच्छ करून घ्यायचं आहे, चांगलं घासून पुसून घ्यायचं आहे. आपली जी गॅस शेगडी आहे त्याचं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि गॅससमोर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. अन्नपूर्णा मातेचं देखील उद्या आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. गॅसजवळ एखादं तुम्ही फूल ठेवा आणि त्यानंतर बघा, उद्या आपल्याला काय करायचं आहे, तर एका छोट्याशा पातेल्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे आणि त्याचबरोबर चिमूटभर पांढरे तीळ टाकायला विसरायचे नाहीत. साखर, पांढरे तीळ, तूप टाकायचं आहे. त्याचबरोबर जे केसर असतं, तर जर तुमच्याकडे केसर असेल तर नक्की तुम्ही त्यामध्ये केसर टाका. पण बघा, केसर काही कारणांमुळे वापरणं शक्य नाही आहे, तर तुम्ही त्यामध्ये चिमूटभर तीळ टाकायचे आहेत, तूप टाकायचं आहे आणि साखर टाकायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला हे दूध गॅसवर उकळवायचं आहे आणि उकळवल्यानंतर ते आपल्याला उतू घालवायचं आहे. म्हणजेच काय, तर दूध हे पातेल्यातून थोडंसं आपल्या गॅस शेगडीवर हे पडलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला दूध त्या पातेल्यामध्ये घ्यायचं आहे. आता बघा, असं हे दूध जेव्हा उतू जातं तेव्हा ते जे दूध आहे आपण उतू घालवलेलं, म्हणजेच काय थोडक्यात तर खीर करायची आहे आपल्याला अशी, आणि ती मातीच्या सुगड्यामध्ये घ्यायची आहे आणि सूर्यप्रकाशामध्ये काही वेळ ठेवायची आहे. अगदी तुम्ही 5 मिनिटं ठेवली तरी चालेल. फक्त त्या खिरीवरती, त्या दुधावर सूर्यप्रकाश, सूर्यकिरणं ही पडली पाहिजेत. अशा पद्धतीने 5 मिनिटांकरता तरी तुम्ही ते मातीचं सुगडं सूर्यप्रकाशात ठेवायचं आहे. शक्य असेल तुम्हाला तर मातीच्या सुगड्यामध्येच दूध, साखर, चिमूटभर तीळ, तूप हे टाकून तुम्ही ते सुगडं शेगडीवरती ठेवा, गॅस शेगडीवर, आणि त्या सुगड्यामध्येच ते दूध उकळून ते उतू घालवायचं आहे. पण बघा, जर शक्य नाही आहे मातीचं सुगडं गॅस शेगडीवर ठेवून दूध उतू घालवणं, तर तुम्ही घरातलं पातेलं घेऊ शकता, काहीही हरकत नाही. पण ते नंतर दूध आपल्याला मातीच्या सुगड्यामध्येच घ्यायचं आहे, सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचं आहे. सूर्यकिरणं त्या दुधावर, त्या खिरीवर पडली पाहिजेत. त्यानंतर हे जे सुगडं आहे ते आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे. जिथे तुम्ही सूर्याची पूजा केलेली आहे तिथे ठेवलं तरी चालेल, किंवा मग देवघरामध्ये हे तुम्हाला काही वेळ ठेवायचं आहे नैवेद्य स्वरूपामध्ये. आणि नंतर प्रसाद म्हणून घरच्या सगळ्यांना ही खीर आपल्याला द्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या दूध जे आहे ते तीळ टाकून उतू घालवायचं आहे. साखर थोडीशी टाकायची आहे, तीळ यामध्ये असले पाहिजे, कारण या रथसप्तमीचा जो सण आहे तर त्या दिवशी तिळाचं खूप जास्त महत्त्व असतं. त्यामुळे आपल्याला अवश्य यामध्ये तीळ टाकायचे आहेत. देवघरामध्ये नैवेद्य दाखवताना तिळगुळाचा नैवेद्य पण तुम्ही दाखवायचा आहे. उद्या तुम्ही तिळगुळाचे पदार्थ देखील करू शकता. बघा, अशा प्रकारे जेव्हा आपण दूध उतू घालवतो, म्हणजेच काय, त्याचा अर्थ असा आहे की आमच्या घरामध्ये भरभरून अन्नधान्याची संपन्नता असावी, आपल्या घरामध्ये भरभराट समृद्धी असावी, सर्व काही भरभरून आपल्या घरामध्ये असावं, आणि असा आशीर्वाद आपण सूर्याकडून मागत असतो. आपली प्रगती जी आहे ती सूर्याप्रमाणे व्हावी, दिवसेंदिवस आपली प्रगती व्हावी, आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नेहमी चांगलं आरोग्य असावं, ही आपल्याला प्रार्थना तिथे करायची असते. म्हणून आपल्याला रथसप्तमी दिवशी दूध हे उतू घालवायचं आहे. आपल्या घरामध्ये बरकत, ऐश्वर्य, सुख, समृद्धी नांदावी यासाठी आपल्याला या दिवशी अशा पद्धतीने दुधामध्ये तीळ घालून, साखर घालून हे दूध जे आहे ते उतू घालवायचं आहे.
तर अवश्य सगळ्यांनी ही जी गोष्ट आहे किंवा हे काम आहे उद्या करायचं आहे. रथसप्तमीचं हे खूप महत्त्व आहे, दूध उतू घालवणे. त्यामुळे सगळ्या महिलांनी हे काम उद्या न विसरता करायचं आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही गोष्ट उद्या करता येईल.